Protecting your baby's skin from day one is Johnson's Promise. That's why Johnson's has chosen only baby-safe ingredients that protect your baby's skin. Johnson's Promise from day one. सामन्याला सुरुवात मात्र आपण जरूर पाहतोय. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 70 धावा बॅट अँड बॅटच्या साह्याने आणि 71 धावांचं आव्हान मात्र दिलं गेले. चला आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. चला धन्यवाद. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहतोय मिस्टर दीपराज प्रथम गोलंदाज साडी आपण पाहिलं पंच हिरवा कंदील दर्शवताना स्टार्ट ऑफ द मॅच मिस्टर दीपराज प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र येतोय. त्यांना सामोरे जातोय मिस्टर विनीत. 2 सेकंड पाहिलं तर मिस्टर विकास विळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर चेंडू आपण पाहिला तर येस इट इज अ वाईड. पहिला चेंडूवरती एक अवंत आणि स्वैर चेंडूची सांगता एका धावीच्या मदतीने एक सांघिक खातं. पाहिलं तर खूपच उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र नक्कीच सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल तितका प्रयत्न मात्र करेल का पण नक्कीच चांगला पळ काढेपर्यंत आपण पाहिला तर निश्चितच 2 धावा सहज आणि तिसऱ्या धावाचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना 3 धावा इझिली कंप्लीटेड मात्र म्हणावा लागेल. 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 4 धावा. खूपच चांगला आपण पाहिलं उंचावर मारण्याचा प्रयत्न अवश्य केला होता मिस्टर विनीत या फलंदाजाने. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसभरामध्ये अशोका फायटर या संघाने मात्र एक नक्कीच नाणं मात्र खणखणीत वाजवलंय पण आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कोण ठरतोय चा दावेदार. आपण पाहिला निश्चितच सुरेख मात्र झेल टिपला गेलाय. व्यवस्थित टायमिंग चांगला जजमेंट घेत आपण पॉवर प्लेच्या 38 च्या सर्कल मध्ये गडी बाद करून सोडला गेलाय मिस्टर विकास. बॅक टू द रेकॉर्ड यस डीजे.
वहिनी भाजी केलाय गोबोबिल बटाट्याची लबेन केलाय तांबोट्याची वहिनी भाजी केलाय गोचवली बटाट्याची लबेन केलाय तांबोट्याची Metal DX. पण पाहिला तर निश्चितच खूप सुरेख मात्र झेल टिपला जातोय पण पाहिला तो विकेट गारद करून सोडला गेलाय पहिल्या षटकामध्ये मिस्टर दीपराज चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दीपराज यांनी चांगली गोलंदाजी 2 विकेट आपण मात्र जरूर चटकावले होते असं मिस्टर दीपराज एक नाव एक चांगला ख्याती स्वतःच्या कारकिर्दीमध्ये कित्येक वेळा आपल्या स्व संघाला मात्र जिंकवलंय असे मिस्टर दीपराज माइंड फ्रॉम नाला सोपारा एक चांगलं व्यक्तिमत्व कबड्डी मारण्याचा प्रयत्न जरूर हिट करेपर्यंत आपण पाहिला खूपच सुरेख पाहिलं तुम्ही सर निमेश हलक्या शाताने खेळून काढण्याचा प्रयत्न झेल टिपण्याचा प्रयत्न अवश्य पण खराब घसळ असं क्षेत्ररक्षण मध्ये म्हणावं लागेल झेल टिपला असतात आपण पाहिलं असतं नक्कीच अजून एक गाडी आपण पाहिलं एक गडी मात्र गारद करून सोडला असता विकेटांचं पतन मात्र जरूर केलं असतं आपण पाहिलं स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 2 विकेट घेण्याचा मनसुबा मात्र जरूर असता परंतु थोडस आपण पाहिलं क्षेत्ररक्षक गचाळ असं क्षेत्ररक्षण मात्र म्हणावं लागेल पण म्हटलं ना की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची फार अत्यंत गरज असते ज्याच्या वेळी पण क्षेत्ररक्षण उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये तरंगतोय झेल मात्र टिपता येईल का येस इट इज अ गॉन सुरेख मात्र झेल टिपला जातोय विकेट सो मच आपण पाहिलात खूपच सुरेख गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 चेंडू फेकून दिले गेलेत खूपच चांगली नेत्र दीपक अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ते रोहित यांच्या माध्यमातून
यावेळी मारण्याच्या प्रयत्नात मिस्टर निमेश आपण मात्र पाहतोय एकच धावेवर समाधान निमेशच्या फलंदाजाला मात्र मानावं लागेल. नक्की कशा पद्धतीने आपण नक्की सामना पण जिंकू शकाल त्यासाठी आपण आतिषबाजी तर करावीच लागेल. यावेळी मारण्याचा प्रयत्न करेपर्यंत रोहित खूपच चांगली लेग स्विंग मात्र पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यावरती थोडस आउटसाइडला पाहायला मिळतोय. खूपच चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती रोहित यांच्या माध्यमातून. खूपच चांगला यष्टीरक्षक आणि आपण पाहिलं गोलंदाज व्यवस्थित पद्धतीने आपण नक्की गोलंदाजी करतायत. आपण पाहिलं आंबेडकर प्रीमियर लीग 2024चा एक 16 यावेळी मारण्याच्या प्रचंड कॅप मध्ये नक्की चेंडू टिपण्याचा प्रयत्न बेसरला प्रीती चेंडू पोहोचेल का पण चेंडू मात्र नक्की निघून जातोय. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. आपण पाहिलं येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. खूपच कडवा संघर्ष आहे या चेंडूवरती. संपूर्ण समीकरण असेल जर षटकार लगावला तर थोडस वेगळं ट्विस्ट मात्र येऊ शकेल. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर चेंडू मात्र कितपत निघून जाईल. येस इट इज द वाईड. यावेळी पंच मात्र दर्शवताना खूपच उत्तुंग आणि चांगली पंचगिरी म्हणावी लागेल. नक्कीच संदीप धामणेर बाइन फ्रॉम वरवर अशी चांगली पंचगिरी कालपासून ते आजपर्यंत चांगली पंचगिरी आपण मात्र पाहावंच मिळतायत. बिसारा रोहित आपण पाहिला अवंत चेंडू खराब चेंडूची सांगता. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर खूपच चांगल्या नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तक चेंडू मात्र टाटा बायबॅक करत मात्र निघून जातोय. 5वं षटक इथे संपलं जातं. 5 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 43 धावा. अजूनही येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. ऐकूया एक छोटस सुवर्ण संगीत. बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाणले कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाणले कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला प्लीज मीटिंग करायची नाही विनंती फक्त आपण सांगायचं आहे. चला जास्त वेळ लावू नका. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. खूप मोठं असं आव्हान मात्र पेलण्यासाठी आपणास षटकार ठोठावे लागतील तर सामना आपण सहजरित्या आपण जिंकू शकाल. आपण पाहिलं तर किमान 5 षटकार आपण ठोठावले नक्कीच आपण सामना जिंकू शकाल. कशा पद्धतीने आपण नक्की 5 षटकार मात्र ठोठवाल का यासाठी सगळ्यांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. चला विनंती आहे जास्त वेळ दडवू नका. येणारे मिस्टर सर्वेश मात्र आपण जरूर पाहतोय. बॅटिंगची कडा मात्र जरूर घेतली जाईल. वस्तून एक पहिलं चेंडूवरती विकेट गारद करून सोडलं गेलंय. थोडंसं आपण पाहिलं की थोडं संघामध्ये आपण पाहिलं थोडंसं दडपण प्रेशर मात्र जरूर आहे. पाहिलं तर त्याचं गायकवाड घेऊनशी दफ्तर नेऊनशी पुस्तक घेऊनशी दफ्तर नेऊनशी पोरं चालला
चाललाय कॉलेजला न राजमाये पोरी ये दिवाण्या पुस्तके उंची दप्तर नेऊनची पुस्तके उंची दप्तर नेऊनची पोर चाललाय कॉलेजला न राजमाये पोरी ये दिवाण्या धन्यवाद थँक्यू सो मच जास्त वेळ टळवू नका खूपच चांगलं आपण पाहिलं चांगली गोलंदाजी पण सर्वेक्षणच्या माध्यमातून मिस्टर सर्वेश मॅन फ्रॉम वेडी खूपच चांगला एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आपण ज्याला एक त्याची ख्याती मात्र जरूर आहे असं मिस्टर सर्वेश चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मोठी धावसंख्या पहिल्यांसाठी चांगली आतिषबाजी करायची फार अत्यंत गरज होती पण ती आतिषबाजी मात्र पाहाव्यास मिळाली नाहीये पण सर्वेश एक चांगलंच नेतृत्व चांगलंच व्यक्तिमत्व यावेळी मारण्याच्या प्रयत्नात खूपच जमून पाहिला तर गुल लाईनचा चेंडू मात्र पाहाव्यास मिळतोय तो निश्चितच सर्वेक्षणच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडू मात्र फेकून दिले जातात अजून मात्र येणारे 3 चेंडू आपण शेष पाहत आंबेडकर प्रीमियर लीग 2024 चा दीप्यमान सोहळा जरूर पाहायला मिळतोय अजून येणारे 3 चेंडू शेष आणि पुन्हा एक अप्रतिम अवंत चेंडू मात्र म्हणावा लागेल विकेट गारद करून सोडलं गेलंय तंबूच्या असलेला परतावा लागेल फलंदाजाला बॅक टू द डकआउट यस ऐकू एक छोटंसं सुवर्ण संगीत थँक्यू सो मच सुवर्ण संगीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलंय आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू फेकून दिले गेले खूपच चांगली गोलंदाजी सर्वेक्षणच्या माध्यमातून यावेळी रिव्हर्शिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न पिसरला ऋषभ शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू भीम आर्मी संघ मात्र नक्कीच विजेताकडे पोहोचतोय खूपच चांगली अशी नेत्रदीपक गोलंदाजी भीम आर्मी या संघाकडून पाहाव्यास मिळते कुठेतरी नाणं मात्र झुकवावं लागतं तर निश्चितच भीमाई 11 संघाला पराभूत मात्र केलं जाते भीम आर्मी या संघाकडून खूपच चांगली खेळी यावेळी साकारली गेली तर नक्कीच भीम आर्मी खूपच नेत्रदीपक गोलंदाजी चांगली फटकेबाजी चला आपण लगेच लाईन अप करून आपण लगेच विनंती असेल चला कुठे जाऊ नका एकत्र पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम ऐकू एक छोटस सुवर्ण संगीत लाच नाही वाटली ग हात माझा सोडताना तुला लाच नाही वाटली मन माझं मोडताना तुला लाच नाही वाटली ग हात माझा सोडताना तुला लाच नाही वाटली पहिल्या प्रेमाची पहिली होतीस ग मनात माझ्या बसली होतीस ग पहिल्या प्रेमाची पहिली होतीस ग मनात माझ्या बसली होतीस ग दिल तुला दिला ना प्रेम तुला केला प्लीज आपण यायचंय मिस्टर पवन आपण मानत द मॅच एक रुबाबदार जर्सी आपण घेऊन जायचे चला
मिस्टर पवन आपण टॉस का बॉस मध्ये आपण यायचं आहे आणि आपण चांगलं मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण चांगलं मानकरी आणि दावेदार ठरला त्यासाठी आपण प्लीज टॉस का बॉक्स मध्ये यायचं नम्र विनंती असेल. सचिन मस्कर यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅच साठी आपण त्यांना जर्सी आपण त्यांना परिधान करायची आहे. चला मिस्टर पवन प्लीज आपण यायचं लगेच टॉस का बॉस मध्ये. मिस्टर पवन आंबेडकर प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण पाहतोय या मॅच मध्ये भीम आर्मी संघाचा एक खूपच देखणी अशी फलंदाजी आणि गोलंदाज मात्र केली गेली आपण पाहिलं तर एकंदरीत मिस्टर पवन खूप शुभेच्छा खूप चांगली खेळी मात्र साकारली. चला मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना आपण लगेच त्यांना मॅन ऑफ द मॅच ची रुबाबदार एक जर्सी आपण त्यांना परिधान करायची आहे. येस मिस्टर पवन खूपच चांगली खेळी साकारली. काय सांगशील तू आज चांगला खेळला याबद्दल आंबेडकर प्रीमियर लीग 2024 आयोजन बद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल तू काय सांगशील? आंबेडकर प्रीमियर लीग ही मी पहिल्यांदाच खेळतो इथे कारण की कामामुळे गेल्या वर्षी मला ना इथे माझे पार्टिसिपेट केलं होतं पण मला जॉबमुळे येता आलं नाही आणि यावर्षी पहिल्यांदाच खेळतो. खूप मजा येते खेळायला वगैरे. निश्चितच ग्राउंड बद्दल काय सांगशील? ग्राउंड एक नंबर अतिशय उत्कृष्ट आहे. खेळपट्टी वगैरे एक नंबर आहे. खेळायला मजा येते बॅटिंग करायला. ओके आणि निश्चित तुझा तू क्रिकेट मध्ये टेनिस पटू मध्ये तू कोणाला आदर्श मानतो? असा कोणता क्रिकेटर आहे जो टेनिस मध्ये त्याला तू आदर्श मानतो? श्रेयस कदम. ओके थँक्यू सो मच. खूपच चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. चला आपण लगेच धावतो वर्णन आपण वळूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे. चांगले कॅमेरामॅन जसं आपण पाहत आहेत ओमकार आपण पाहिलं होतं मिस्टर कुमार. चला वळूया ओव्हर टू दी कॉमर्स आपण जातोय मिस्टर गुरुनाथ तांबे. थँक्यू सो मच. तर पहिलाच चेंडू पाहतोय आपण. पहिल्या चेंडूला दिशा देण्याचं कार्य परंतु पहिल्या चेंडूवर हवेत वधारणा होताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी आणि फलंदाज मात्र ठिकाणी माघारी परतणं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 प्रगतीपत्रात पहिल्या चेंडू फलंदाज माघारी परतला गेला. भुवनेश्वर कुमार ज्यावेळेस पदार्पण केलं होतं पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पाहिलं त्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फास्ट टू फायटर विरुद्ध भीम जल्लोष. भाऊजी षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. भीम जल्लोष हेमंत गायकवाड आणि संजयजी गायकवाड साहेबांचा हा संघ आहे. त्या विरोधात गत वर्षाचा डिफेंडर चॅम्पियन संघ आपण पाहतोय तथास्तु फायटर संघ. खेळपट्टीवर आपलं नाणं कशा पद्धतीने वाजवतोय. खेळपट्टीवर आपण जर इकडे विचार केला फलंदाजी करणारा संघ भीम जल्लोष संघ आहे आणि भीम जल्लोष संघातील खेळाडूंकरता खास पर्वणी
प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय व्यक्तिमत्व माझे नगरसेवक संजयजी गायकवाड यांच्या शुभ त्या ठिकाणी कॅश प्राइज लावण्यात जाते त्यांना पाहायला मिळतंय. प्रति षटकार 500 रुपये. स्वतः संघाचे संघ मालक आणि माझे नगरसेवक नगर परिषद पालघरचे आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी गायकवाड साहेब यांच्या शुभस्थान या ठिकाणी पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 प्रगतपथावर चेंडू क्रमांक 2 गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर पुरुष एकदा रोहित. पहिला चेंडू मोडतो विकेट मेन स्टेज एंड कडून. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेट लॉंग करणारा चेंडू पाहतोय आपण. सुरेख दर्जाचं क्षेत्रक्षण मिडॉनचा क्षेत्रक्षण थोडासा वाईड दिशेला पण पाहतोय सजला गेला. 1 धाव मिळते. पहिली धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. षटकातील पहिल्या चेंडूवर सुमित माघारी परतला गेला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना सचिन जाधव आपण पाहतोय ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये एक सुरेख खेळ साकारली होती आणि आपल्या संघाला त्या विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे दात बघितला जाताना पाहायला मिळते. परंतु पंच मात्र दात फेटाळताना तटस्थ पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला खेळाडू महेश एकंदरीत गणेश बनसोडे अर्थात गणी. पहिल्या षटकात आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आपण पाहतोय मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग पर्व 5वं आणि दिमागदार 5वं पर्व पाहतोय आपण. यावेळेस मोठा फटका जेल सुटला जातोय. जीवनदान प्राप्त झालंय. क्षेत्रक्षेप पाहतोय आपण. सुजल हॅलो अरे बापरे डॅशिंग अँड डायनामिक नेतृत्व जागृत जाधव आपण पाहतोय. चौकारांना धावसंख्या जरूर वधार पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम दर्जाचा देखणा फटका वाटतं मॅग्निफिसंट कव्हर ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुरेख असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा फटका 4 धावा. षटक मार्गास्त. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 5 चेंडूचा खेळ. पाच चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतोय. विश्लेषण आपण जर एकत्रित पाहिलं तर पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा आणि 5वा चेंडू बॅक टू बॅक चौकार येत असताना पाहायला मिळाले. अमित तारापूर अमित मॅन फ्रॉम तारापूर बॅटिंग सज्ज होतोय. यावेळेस चेंडूवर बोट फिरवली तर पाहायला मिळत आहेत. अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संयम पाहायला मिळतो फलंदाजी बॅटमधून. अतिशय सुरेख अशी फलंदाजीचं प्रतिक्रमण होत असताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 संपन्न. पहिल्या षटकाच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना धावसंख्या फलकावर 1 गडी बाद 9 धावा. या ऐकून डिझेल आणि पुन्हा परत मैदानाच्या आतमध्ये डिझेल आल्या. साऱ्या जगात गाजत वाजत साजरी होतय भीम जयंती. साऱ्या जगात गाजत वाजत साजरी होतय भीम जयंती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर 1 गडी बाद 9 धावा. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज सतीश वाघचौरे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळताना पाहतोय आपण. चला घाई करा.
गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येत असताना पाहायला मिळतोय सतीश वाघचौरे. वैयक्तिक कोटातलं पहिलं सांघिक दुसरं षटक, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. दूरवाला एंड कडून संयमाचा खेळ यावेळेस पाहतोय आपण. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण, तितकं सुंदर असं गोलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. अगदी सन्मानाने खेळला गेला. या चेंडूला दिशा दिली आणि धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 ॲडिशन 5 खेळतोय आपण. प्रशांतजी गायकवाड, आनंदजी राऊत, प्रशांतजी तांबे, अनिशजी गायकवाड, सुमेशजी गायकवाड, संदेशजी पवार आणि हिमाचलजी जाधव साहेब यांच्या अथक प्रयत्नांतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस दुधारी तलवार खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षण सजलं गेलं, क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाजाला साजेसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक चेंडूवर मोठा फटका न खेळता अगदी संयमाने खेळ साकारला जाताना पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा षटक जरूर प्रगतीपथावर आहे, परंतु फलंदाज संयमाने खेळ साकारताना पाहायला मिळतोय. कारण सामना खूप मोठा आहे, अस्तित्व पारखण्याची वेळ या मॅच मध्ये आली आहे. परंतु यावेळेस मोठा फटका, इंटू द गॅप, मोठा पल्ला गाठावा लागतोय. तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होईल. तत्पूर्वी आमचे गुणलेखक मित्र मिलन या ठिकाणी धावसंख्या ते अंकित करतायत. धावसंख्येचा ग्राफ जाऊन पोहोचला जातोय. तो एकंदरीत 12 या अंकावर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. त्या कारणाने पाहिलं पण 3 क्षेत्र सर्कलच्या बाहेर. अगदीच एक पाहिला पण मिड विकेट रिझर्व्ह षटक तैनात केला गेला, दुसरा ऑर्थोडॉक्स स्काउ कॉर्नर रिझर्व्ह तैनात केला गेलाय आणि एक डीप फॉरवर्डला. यावेळेस दुधारी तलवार, परंतु गोलंदाजाच्या खात्यात जातो चेंडू. निर्धाव चेंडू. अगदी लिटल मास्टर सुनील गावस्करांच्या भाषेत म्हणे झालं तर बिंदी गेंद का समावेश अगर ज्यादा से ज्यादा किया जाएगा, इसका मतलब गोलंदाजी जो है, गेंदबाजी जो है, गेंदबाजी बल्लेबाजी के ऊपर हेवी होती दिखाई दे रही है. पुढचा चेंडू. यावेळेस 7व्या ते 8व्या स्टंपवरून खेळण्याचा प्रयत्न, खराब फलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळतं. या आधी आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव गेला होता, तर नंतरचा हा चेंडू आपण पाहतोय तो चेंडू मात्र फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर पाहायला मिळेल. दोन्ही षटकांच्या समाप्तीला ड्रिंक्स ब्रेक आपण करायचा निश्चित दुसरं षटक प्रगतीपथावर शेवटचा चेंडू येतो. गाणं भीमाचा डीजे ला लागताच भावानाचा वाटतंय मला. 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 थँक यू सो मच. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येताना पाहायला मिळतोय. प्रति षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांच्या शुभस्ते या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात येत आहे, परंतु आतापर्यंत एकही षटकार पाहायला मिळाला नाही. बघूयात कशा पद्धतीने खेळ चालतात, कारण गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. यावेळेस पंचांकडे दाद मागे जाताना पाहायला मिळते, परंतु पंच या ठिकाणी निर्देशित करतात गोलंदाजाला चेंडूला उसळी जास्त असल्या कारणानं फलंदाजाला या ठिकाणी नाबाद म्हणून घोषित केलं जात आहे. षटक मार्गास होत आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न. यावेळी डीजेकडे आणि ऐकत सुमधुर संगीताने पुन्हा परत मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा. धावसंख्या फळकावर 12, 2 गडी बाद. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहताय आपण 12 धावा. अगदी 6च्या सरासरी धावसंख्येचा ग्राफ
हा पुढे नेला जाताना पाहायला मिळतो. तत्पूर्वी पाहिलं तर एकंदरीत 2 फलंदाज माघारी परतवले गेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी संथ आणि संयमाने खेळ साकारला जाताना पाहायला मिळतो. निश्चितच घोगावणाऱ्या वादळापूर्वीची ही शांतता पाहायला मिळते का, कारण येणारी ही 4 षटक आणि कशा पद्धतीने गोलंदाजी साकारली जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. यावेळेस पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. आणखी एक बॅट या ठिकाणी सुपर्द झाली, आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे निमेश शेलार यांनी. आपण पाहतोय मॅच कडे वळतो. एकंदरीत 14 धावा फळकावर अप्रतिम गोलंदाजीचा प्रतिकरण. तथास्तु फायटर संघाचं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत सार्थकी पाहतोय. गोलंदाजाला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे हे मात्र यावेळेस मॅचची कडा. चेंडू लॉंग स्टॉप रिझन कडे रवाना होत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडूचा खेळ संपन्न. 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अंकित केल्या जातात असताना पाहायला मिळतात. फलंदाज बॅटिंग स्ट्राइक्सवर पाहतोय आपण सचिन. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस टप्प्यात आला म्हटल्यानंतर कार्यक्रम होणारच. निघून जातोय चेंडू. 6 धावा षटकार. चला 500 रुपये मुहूर्त मेळ या ठिकाणी रोवली जाताना पाहायला मिळते. षटकार आणि धावसंख्या उधारताना फळक एकंदरीत पोहोचला जातोय. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. 21 या धावसंख्येला ग्राफ पोहोचला गेलाय. या षटकातील शेवटचं असतं प्रगतीपथावर. देर आहे बट दुरुस्त आहे. सुरुवातीला आपण संयमाने खेळ पाहिला, त्यानंतर षटकाराला गवसणी घातल्यानंतर षटकातील शेवटचा चेंडू. तिसरं षटक संपन्न होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवून पुन्हा शकता. यावेळेस पाहतो आपण विकेट रिझनला कव्हर अप केलं. चेंडूला चांगल्या पद्धतीने धावतोय. क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण होती. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या परंतु एका धावेवर समाधान व्यक्त केलं जाईल. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना षटक क्रमांक 3 संपन्न आणि धावसंख्या फळकावर पोहोचते. एकंदरीत 22 धावा. यस ड्रिंक्स मैदान घेऊन जायचं आहे. तोपर्यंत एक संधी आमच्या डिस्क जॉकीला देऊयात. एक संधी आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. ऐकूयात एक सुमधुर संगीत.
म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात आणि माझ्यासाठी झाला या खेळ कितींदा पडलाय एवढा झेल एवढा झेल थँक्यू सो मच छोटे कितींदा पाहिलाय एवढा झेल हातपाय बांध पहिल्या 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या प्रकार पाहतोय आपण 22 धावा, 22 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग स्ट्रँड वर येतोय सचिन जाधव. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक चौथं षटक प्रारंभी अगोदर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांत बाविस्कर यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारणार आहोत. मी निवेदन करतोय आनंद राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय प्रशांत बाविस्कर साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी साकारायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश बनसोडे, गनी मॅन फ्रॉम कामन. षटकातला पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न पाहतोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवतोय. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. निश्चितच थोडंसं दमछत, थोडंसं बॅकफुटला जरूर ढकललं गेलंय, कारण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. प्रशांत बाविस्कर साहेबांचा यथोचित सन्मान आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व आनंदजी राऊत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय क्रमांक 4चं हे षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत या षटकात 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा अंकित केला जात असताना पाहायला मिळत आहेत. गणेश बनसोडच्या विरोधात बॅटिंग स्ट्रँड सज्ज होते. पुनश्च एकदा सचिन यावेळेस रिवर्सिपचा पाविता धारण करत असताना 1 धाव पूर्ण होतीये. सुरेख फटका होता. फटकाचं कलेक्शन मात्र अप्रतिम होतं, परंतु शतशिक तैनात गोलंदाज आणि फलंदाजामधला द्वंद्व युद्ध आपण पाहिलं. अगदी एकाच रिजन मधून खेळणारे दोन्ही फलंदाज आणि क्षेत्र पाहतोय आपण. परंतु हे क्रिकेट आणि क्रिकेटच्या पटलावरचा लीग असेल, त्या लीगचं मोठं महत्व आहे आणि त्या लीगच्या माध्यमातून दोनही खेळाडू एकमेकांच्या विरोधात या मैदानावर 4 हात करण्याकरिता सज्ज झालेत. आपलं प्रत्येकानं 100% देण्याचं कार्य जर केलं ना, तर तो संघ निश्चितच त्या मॅच मध्ये विजेतेपदावर गवसणी घालू शकतो. यावेळेस फटका जरूर फसला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्रशी तैनात डीप कव्हर फॉरवर्डला चेंडू रवाना झाला. पूर्वी 2 धावा निश्चितच मिळत आहेत. धावसंख्येमध्ये 2 अंकाचा वधार होताना फळक एकंदरीत पोचतो तो 27. यावेळेस पाहतोय आपण जितेश गायकवाड बॅटिंग स्ट्रँड वर आल्यानंतर 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्येला एका धावेने रोटेट केलं जाताना पाहायला मिळतंय. बॅटिंग स्ट्रँडवर असणारे दोनही फलंदाज निश्चितच मोठे फटके खेळण्याकरता त्यांच्याकडे पुरेशी क्षमता आहे, परंतु हा खेळ ओळखला गेलाय ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना, कारण गणेश बनसोडे किती घातक ठरू शकतो हे माहिती आहे आणि त्या अनुषंगानं मात्र डावपेच हे आखले जात असताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू गणिक संयमी खेळ आणि अलॉंग तो कार्पेट खेळण्याचं कार्य हे 2 फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या पटलावरील ज्याला लाईफ लाईन म्हटलं ते ती लाईफ लाईन एकेरी दुहेरी धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्या फळक एकंदरीत हलवता ठेवण्याचं कार्य हे दोघे फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. पहिले 2 सलामीचे फलंदाज अगदी सस्त्यात माघारी परतल्यानंतर या दोघांनी एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगली साधदारी उभारण्याचा मनसुबा केला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या सहमतीला धावसंख्या प्रकार 9 होती. दुसऱ्या षटकाच्या सहमतीला धावसंख्या 12, 2 गडी बाद. तदनंतर तिसऱ्या षटकाच्या सहमतीला धावसंख्या फळकार पाहिला आपण तर 22, 2 गडी बाद होते आणि तदनंतर 4 षटकाच्या सहमतीला 29 धावसंख्या फळकावर 2 गडी बाद पाहतोय आपण.
शेवटची 2 षटकं प्रगतीपथावर स्लॉग षटकं देत ओव्हर टेनिस क्रिकेट पटलावर ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारी करणारी षटकं ही प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज वैयक्तिक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोठ्यातलं हे दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याकरता येते पुनश्च एकदा सतीश वाघचौरे. आतापर्यंत पाहतोय आपण सचिनच्या बॅटमध्ये 1 षटकार पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पंचांकडे दात मागितली जाताना पाहायला मिळते. निर्धावत चेंडूची सांगता होतीये. हॅलो हाय बाय बाय करत चेंडूवाला निघून गेला. पुढचं काम यष्टिरक्षक चोखपणे बजावताना पाहायला मिळतोय. या मॅचचं दडपण मात्र स्पष्टपणे दिसून येताना पाहायला मिळतंय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याची ईर्ष्या बाळगत असताना प्रत्युत्तर कशा पद्धतीने होते पाहूयात. या चेंडूवर बोट फिरवली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी काटा बदलतो. स्लोवर आर्मचा वापर केला जाताना पाहायला मिळतो. स्लोवर आर्म प्लस लेग ब्रेक अप्रतिम दर्जाचा चेंडू. निर्धाव पुनश्च एकदा त्याच तिकिटावर तोच खेळ. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. या षटकातील 3ही चेंडू निर्धाव हाताळले गेले. अप्रतिम गोलंदाजीचं प्रतिकरण. प्रशंसा करावी तेवढी कमी, कौतुक करावं तेवढं कमी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय हे कौतुकास्पद आहे. यावेळेस सरळ हाताने खेळून काढला गेला. इंटू द गॅपची ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. काय गणेश बनसोड चेंडूवर येतोय. एका धावेने धावसंख्येला रोटेट केलं जाताना पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याची ईर्षा परंतु एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना फळक पोचला जातोय. तो 30 रन ऑन स्कोरबोर्ड 30 धावा या फळकावर लागले जात असताना पाहायला मिळतं. डेड बॉलचा इशारा ते पंचांच्या माध्यमातून. या षटकात आपण पाहिलं तर अजून 2 चेंडूचा सामना होणं शेष आहे. निश्चितच यावेळेस पुनश्च एकदा स्वैर चेंडू पाहतोय आपण. अवांतर चेंडूची उद्घोषणा होत असताना पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा जरूर होईल. वाईड बॉलचा इशारा येतोय. भीम जल्लोष विरुद्ध भीम आर्मी यानंतरचा होणारा सामना. फटका फसला जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतला गेलाय. जितेशच्या खेळीला या ठिकाणी पूर्णविराम लागतोय. जितेश माघारी परतोय आणि जितेशची जागा घेण्याकरिता लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू हेमंत गायकवाड प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. भीम जल्लोष आणि भीम आर्मी नेक्स्ट मॅच यानंतर होणारा मुकाबला पाहायला मिळणार आहे. थर्टी 31 रन ऑन स्कोरबोर्ड धावसंख्या फलकर पाहतोय आपण. तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतं. तिसरा गडी गारद झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावर पाहतो. एकंदरीत ग्राफ जो बसला गेलाय 31 या धावसंख्येवर. आता आपण पाहतो या षटकातील शेवटचं अस्त्र प्रगतीपथावर. लास्ट बॉल. फुलवार लेथ पुढे जाऊन पद्धत आली ते संपवलं गेलं पाहायला मिळतं. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण गणी बनसोडच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळेल. स्ट्राईकला रोटेट करत असताना धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होतोय. धावसंख्या फलकावर 32 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. या ऐकूयात डीजेला. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.
बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये वेळेस रिवर्सिव्हचा पावित्रा धारण जरूर केला गेला होता. एक धाव मिळते, धावसंख्येमध्ये एका धावाचा भरणा होतोय, पाहायला मिळेल का? निश्चितच या ठिकाणी दुसऱ्या एंडकडे डेंजर झोनकडे धाव सुटलेला फलंदाज सुरक्षित पण या ठिकाणी निर्देश करतात फलंदाजाला या ठिकाणी लेगबलच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये धाव ही अंकित होत असताना पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू शेष पाहायला मिळतील. करण गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र खराब फटका चयन पाहायला मिळत आहे. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये. सुरेख गोलंदाजीचं प्रतिकरण. सचिन दडपण हे मात्र स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या खेळीमध्ये 6 चेंडू निर्धाव खेळला गेलाय. हा खोटा प्याचा चेंडू यावेळेस पाहतोय आपण थर्ड मॅन डिझाईनला लाफ केलाय. निर्धाव जातोय चेंडू का पाहूयात. 1 धाव अंकित होतीये. एक सुरेख चेंडू, तितकं सुंदर प्लेसमेंट, अप्रतिम गोलंदाजीचं कौतुक होत असं पाहायला मिळतंय. कारण गोलंदाजाला साजेस असं क्षेत्ररक्षण आणि तितके सुरेख अशी साथ पाहायला मिळते. अमितजीत जाधव अँड फ्रॉम वसई चे ओनर आहेत आणि पाहतोय पण त्यांचा संघ या मैदानावर आपला अप्रतिम खेळ सादर करताना पाहायला मिळतो. यावेळेस पुनश्च एकदा दुधारी तलवार, परंतु चेंडू मात्र विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात आंधळी कोशिंबीर. एकंदरीत आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. माफ करा, 5 शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत जर धावसंख्येचा ग्राफ आपण पाहत असाल तर तो 34 या अंकावर. खराब चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा चकवलाय, फलंदाजाला चकवलाय. पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. फ्लाइटेड चेंडू पाहिला आपण. सॅक्रिफाईस नो बॉल प्लस 1 धाव अशी तब्बल 2 धाव मिळतात. चेंडूवर फलंदाज सुद्धा बाद होतोय, परंतु येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग स्ट्राईकवर असणाऱ्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याकरिता निश्चितच आपले मनसुबे हे मात्र 100%च्या प्रयत्नामध्ये पूर्ण करावे लागतील. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर पुन्हा करण आणि त्या विरोधात बॅटिंग स्ट्राईकवर प्रशांत हेमंत गायकवाड. पाहतोय आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे. आपण पाहतोय वाड्यांचा ओघ मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. फ्री हिट चेंडू, गोलंदाज तयार. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. 36 धावसंख्या फलकावर पाहतोय आपण.
यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. यष्टीरक्षक चेंडू खाली पाहायला मिळतोय. झेल जरूर सुटला जाताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट होताना पाहिलं. डायरेक्टली हिट केला गेला. लहानपणी लगोरीचा डाव जास्त मांडला असावा. पंच धावा घोषित करा या चेंडूवरती. Sound system activated. Initiating sound check. पंच धावा या चेंडूवर 2. हॅलो पंच या चेंडूवर धावा 2 का? इथे 2 धावा येत आहेत या चेंडूवर. म्हणजे लक्ष जे आहे ते लक्ष एकत्रित पाहायला मिळेल. 39 धावांचं लक्ष असेल. 39. अक्षय बावणे अंकुश पप्पा
धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तरामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे. गणेश बनसोडे बॅटिंग स्ट्राइकवर हेमंत गायकवाडच्या विरोधात. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका पाहताय पण पॉइंट रेसनला एक धाव पूर्ण होतीये. एका धावेवर समाधान व्यक्त करून स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरता पाहतोय आपण. अगदीच आपण जर पाहिलं विनय कुर्ले, अल्केश गायकवाड उद्या मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतील. मेगा फायनलचा दिवस, संडेचा दिवस, सुपर संडे. यावेळेस पंचांकडे लेग बिफोर द विकेटची जोरदार दाद मागितली जाताना पाहायला मिळतीये. एक धाव जरूर मिळेल या चेंडूवर. पंच काय घोषित करत पाहूयात. लेग बाय, यस इट इज अ लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात अप्रतिम गोलंदाजीचं प्रतिकरण पाहायला मिळतंय. हेमंत गायकवाड यांच्या माध्यमातून घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलला जाताना पाहायला मिळतोय. एक अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये भेदक गोलंदाज जोरावर संघाला विजेतेपदावर नेऊन ठेवलं होतं. तो हेमंत पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वर येतोय. पुन्हा एकदा गणेश बनसोडेच्या विरोधात गोलंदाजी आखण्याकरिता सज्ज होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा साकारताना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5 च्या माध्यमातून जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. अनिवार्य पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. 2 षटकाचे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले. बाकीचे उर्वरित क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये रांगोळीच्या पद्धतीने सजवले गेले. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्षा. अप्रतिम दर्जाचा फटका होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय, डेंजरस वाटणारा फलंदाज गणेश बनसोडे तंबूच्या आश्रयाला परताना पाहायला मिळतोय. बडी मछली जाल में फसाई हुई. या ऐकत डिझेल आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. यस डेज आहे. रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा. रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा. किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुकडा. किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुकडा. असं सोन्यानं मडमून घडवून दिलं ते घरदारा. असं सोन्यानं मडमून घडवून दिलं ते घरदारा. गणेश बनसोडे माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. रोहित, आतापर्यंत आपण पाहिलं या षटकाच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5वा चेंडू सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर हेमंत गायकवाड. पुन्हा एकदा फटका फसला गेला. शतशे तैनात आहे. पाहूया जेल टीमला तर पाहायला मिळतो का. यस इट इज अ विकेट. अनदर विकेट. आणखी एका विकेटचा पतन. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचा संघ नायक नौका तारताना पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जाची खेळी साकारली जाताना पाहायला मिळते.
थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन मोठे फलंदाज माघारी प्रयत्न केलेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाजाकरिता. हॅट्रिक करता तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हेमंत गायकवाडच्या विरोधात नवीन फलंदाज सज्ज होते खेळपट्टीवर. कोण अनिकेत बाबू बॅटिंग स्ट्राइकवर सज्ज होतोय. हॅट्रिकचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहतोय आपण. हवाई अड्डे से सफर करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. वन बाउंस. चौकार. 4 धावा. हॅट्रिकची संधी जरूर चालून आली होती, परंतु हवेचा झोत इतका जबरदस्त होता की चेंडूला बाहेर खेचलं जाताना पाहायला मिळतंय. षडक मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या फळकावर 6. 2 गडी बाद 6 धावा. धन्यवाद डीजे. डीजे लाल्या प्रतिम नृत्यांचा आविष्कार आपण पाहतोय. गाण्याचा आविष्कार या ठिकाणी सादर केला जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर आपण पाहतो एकंदरीत पोहोचली गेली आहे. 6 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या सांगतेमध्ये अप्रतिम दर्जाचं गोलंदाजीचं प्रतिकरण पाहायला मिळतंय. अगदी षटकातील शेवटच्या चेंडूवर एक उंच उडलेला चेंडू पाहिला आपण, परंतु वाऱ्याचा अप्रतिम प्रचंड वेग आणि त्या वेगानं चेंडूला मात्र दिशा पाहायला मिळाली. चेंडू 1 बाउंस सीमा पार पाहायला मिळाला. झेल सुटला गेला त्या ठिकाणी आणि फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं. बॅटिंग स्ट्रांजवर डावखऱ्या शैलीचा सुजल सज्ज होतोय. गोलंदाज तयार. जितेश ऑन बॉलिंग मार्क. फुलवर लेंथ चेंडू. यावेळेस फटका फसला गेलाय, सापळा रचला गेला आणि फलंदाज माघारी परततोय. स्वप्नील थोडच्या हाती चेंडू विसरतोय. आणखी एका विकेटचं पतन. गोलंदाजी मात्र अप्रतिम होत असं पाहायला मिळते. लोअर स्कोरिंग मॅच वाटलेली प्रेक्षक मॅच पण थोडस निश्चितच लांब सरकलं जाताना पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच डीजे. आणखी एका विकेटचं पतन. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळतोय. लोअर स्कोरिंग मॅच, परंतु हृदयाची स्पंदने वाढवली जाताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग स्ट्रांजवर एका जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलला जाईल पाहूयात. कारण ज्या पद्धतीने तो चेंडू हवेत सफर झाला होता, त्या चेंडूला सीमापार त्यानं पाठवतो फलंदाज. बॅटिंग स्ट्रांजवर पाहतोय आपण. अनिकेत नौसेका झोनला नवीन फलंदाज खेळपट्टी रवाना झाला. सतीश वाघचौरे यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल होतं. खराब दर्जाचा क्षेत्ररक्षण, अतिशय घाणेरडं, अतिशय दळबद्री आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कारण या चेंडूला एका धावेनं समाप्त करण्याची ईर्ष्या होती, परंतु एक अतिशय गलिच्छ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कारण लोअर स्कोरिंग मॅच मध्ये गरिबी में आटा गेला म्हणावं लागेल. गोलंदाज मात्र सातत्यपूर्ण गोलंदाजी करताना आपली शिदोरी मात्र चांगल्या पद्धतीने समोर वाढतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देताना पाहता मिळत नाहीये.
चौकार आलाय, चौकारानं ग्राफ बदलत असताना फळक एकंदरीत पोचतोय 10 धावा. पुनश्च एकदा जितेश गायकवाड सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड विकेटचा मारा साकारण्याकरता सज्ज होते. बॅटिंग स्टार्टवर सज्ज झालाय पुनश्च एकदा सतीश वाघचौरे. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल केला तर पाहायला मिळतो वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्र खाली आहे, बराचसा पल्ला गाठावा लागतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. चौथी धाव घेण्याची ईर्ष्या बाळगत असताना 3 धावींवर समाधान व्यक्त केलं जात असताना पाहायला मिळतंय. मिड ऑफचा क्षेत्र थोडासा वाईड उभा केला आणि त्या अनुषंगानं मोठा गॅप निर्माण झाला आणि त्या गॅप मधनं चेंडू मात्र रवाना केला. अप्रतिम दर्जाच्या 3 धावा या ठिकाणी अंकित होत असताना पाहायला मिळतं. बघा मॅचला लगेच ट्विस्ट कसा झाला आणि मॅच मध्ये पुनश्च टर्निंग होत असताना पाहायला मिळतं. एक चौकार आला, त्यानंतर ह्या 3 धावा म्हणजे तब्बल 2 चेंडू तब्बल 7 धावांची लयलूट केली जात असताना पाहायला मिळते. 13 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण विचार केला तर एकंदर 3 चेंडूचा खेळ हा संपन्न झालाय. यावेळेस रिव्हर्सिपचा पावित्र्य पाहतोय आपण. धावबाधक करण्याची नामे संधी, चेंडू फेक थोडीशी खराब, परंतु डायरेक्टली हिट करण्याच्या संधीला मात्र पूर्ण विराम लागला होतोय. पुनश्च एकदा एक संधी चालून आली होती, ती संधी मात्र दवडली जाते. करावं तरी काय हा प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण होतोय. आता गोलंदाजीला साजेस असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु बॅकअप कव्हरिंग नव्हती आणि त्या अनुषंगाने फलंदाज मैदानामध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय. सव्वीस चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन येत असताना या क्रिकेटच्या पटलावर मात्र प्रत्येक चेंडून सामन्याचं चित्र बदलण्याची पुरेपूर क्षमता या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस यष्टीरक्षकाला चकवला गेल्या चेंडू डायरेक्टली हिट करण्याची ईर्ष्या पुनश्च एकदा. आणखी एक निर्धाव चेंडू होता, परंतु यावेळेस बाईज की बॅटच्या साह्याने या ठिकाणी धाव अंकित होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये एखाद्याचा भरणा होतोय. यष्टीरक्षकाला चकवणारा चेंडू फलंदाजाला माघारी परतवलं असतं. या आधीच्या मॅच मध्ये ज्यानं 4 झेल टिपले होते तो यष्टीरक्षक पाहतोय आपण. यावेळेस मात्र सुरेख दर्जाचा फुलवर लेंथ चेंडू पाहतोय आपण. निर्धावच्या अवस्थेत संपन्न होतोय. षटक क्रमांक 2 संपन्न. धावसंख्या फळकर पाहतोय आपण एकंदरीत 15. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर आपण पाहतो एकंदरीत 15 धावा. 7.50च्या सरासरीने धावा फळकावर लावल्या जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. हॅलो. पॉवर प्लेची पाबंदी हटल्यानंतर मात्र विस्तृत स्वरूपात सजलं जाणारं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होईल पुनश्च एकदा. हेमंतच्या विरोधात बॅटिंग स्ट्राइक्सवर सतीश वाघचौरे. वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक, सांघिक तिसरं. मेन स्टेज एंड कडून गोलंदाजी धुरा सांभाळण्याकरिता यावेळेस अप्रतिम दर्जाचा स्क्वेअर कट. धावबाद करण्याची नामी संधी, खराब चेंडू फेक आणि पुनश्च एकदा चेंडू फेक कव्हरिंग होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजानं करावं तरी काय हा प्रश्न पुनश्च एकदा या ठिकाणी उद्भवताना पाहायला मिळतोय. सुरेख अप्रतिम दर्जाचा फटका होता, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु त्यानंतर चेंडू फेकी करताना
आपण पाहिलं पुढील चेंडूकडे प्रस्थान होताना पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पुन्हा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तितकं सुरेख असं यष्टिरक्षण पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलं जाताना पाहायला मिळेल. एकंदरीत तर दुसरं षटक प्रगतीपथावर पाहिलं आपण. त्या षटकात धावसंख्येचा ग्राफ आपण जगात पाहिला ना, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीला 6 धावा फळकावर लागल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीला आपण पाहिलं 9 धावा त्यामध्ये प्लस झाल्या, म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीला 15 धावसंख्या फळकावर लागली गेली होती. त्यानंतर हे तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. 2 धावा पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर 2 धावाच्या 4 धावा अंकित झालेल्या आहेत. यावेळेस मात्र इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल करण्याची दिशा पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितकं सुंदर असं प्लेसमेंट, एका धावेवर समाधान व्यक्त केले जाताना पाहायला मिळेल. कव्हर यावेळेस मात्र चांगला होताना पाहायला मिळतंय. एका धावेनं स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळतंय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फळकावर आपण पाहतो एकंदरीत जी आता पोहोचली जाते 20 रन ऑन स्कोरवर 20 धावा फळकावर लागले जात आहेत. 21 चेंडू 19 धावा असं इक्वेशन येत आहे. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क 6 धावा. षटकार वीस चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. षटकारानं सामन्याचं पूर्णतः सूत्र, सामन्याची पूर्णतः सूत्र ही तथाच तो फायटर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. टप्प्यात आल्यानंतर मात्र कार्यक्रम केला जातोय. वनबाऊ चेंडू सीमा सपार चौकार 4 धावा. षटक मार्ग असतो. यस ड्रिंक्स पाठवणार आहोत आपण 3 षटकाच्या समाप्तीला. हा थैंक यू. हॅलो, पुन्हा एकदा मोठा फटका पाहतो आपण. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जात असताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होत असताना फलक क्रमांक 1 पाहतोय आपण. एकंदरीत 32 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा खेळ अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळतो. 1 षटकार आणि 2 चौकाराच्या साईड धावसंख्या फळकावर लावली जाताना पाहायला मिळते. येस थैंक यू सो मच डीजर. यानंतरचे होणारे 2 मुकाबले भीम जल्लोष विरुद्ध भीम आर्मी आणि भीमाई 11 विरुद्ध तथास्तु फायटर. भीम जल्लोष विरुद्ध भीम आर्मी आणि त्यानंतर होणारा सामना भीमाई 11 विरुद्ध तथास्तु फायटर. चला सामना प्रारंभ करायचा आहे.
मित्रांनो लक्षात घ्या, ऍज पर शेड्यूल सर्व सामने होणार आहेत. प्रत्येक खेळाडूला थांबणं गरजेचं आहे, कारण जे खेळाडू आता निघालेत ना त्यांना एक निवेदन आहे, कृपया आपण आपला संपूर्ण संघ या ठिकाणी मैदानात उतरायचा आहे. संपूर्ण मॅचेस या ठिकाणी होणार आहेत, कृपया याची नोंद घ्यायची, कारण तुम्ही एक घेतलेला निर्णय समोरच्या संघाला फटका लागू शकतो. याची कृपया दखल घ्या, कारण एखादा चौथा षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. ऋतिक राऊत येतोय गोलंदाजी मार्कवर, दूरवाल्या एंडकडून गोलंदाजी साकारताना यावेळेस बागफुटला पंच पाहायला मिळतोय. सुरेख दर्जाचा कट केला गेलाय. गडी बनसोड येतो चेंडूवर, 1 धावेवर समाधान. दोन धावा, 5 धावांची आवश्यकता आहे. विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऋतिक राऊत बॉलिंग मार्क. यावेळेस सेंटू द गॅप ट्रॅव्हल केला गेला चेंडू पाहतो पण एकदा पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्या अगोदर चेंडू मात्र सीमा पार, चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या यावेळेस लेवल होताना पाहायला मिळतं, इक्वल झालीये. भीम आर्मी संघाचे संघ नायक, 1 धावेची आवश्यकता आहे. डिफेन्सिव्ह फटका आणि तथास्तु फायटर संघ या सामन्यामध्ये विजेता ठरतोय. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक कौतुक आणि कौतुक. नागेश दादा गायकवाड आणि मनीष दादा आपण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भीम जल्लोष आणि भीम आर्मी दोन्ही संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेक करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्स कक्षाकडे पाठवायचे आहेत. टॉस का बॉस करण्याकरिता मी निवेदन करतोय. चला, नाणेफेकीचा कौल साकारण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो तेमुळे गावचे उत्तम नेतृत्व, आदरणीय व्यक्तिमत्व संदेशजी मोरे साहेब. आपणास निवेदन असेल, आपण आपल्या शुभस्थ नाणेफेकीचा कौल आपण साकारायचा आहे. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व संदेशजी मोरे साहेब, आपल्या शुभस्थ नाणेफेकीचा कौल आपण साकारायचा आहे.